शोधायच्या भानगडीत पडतात. पण मला असं वाटतं की देव शोधायला जायची काही गरज नाही. आधी आपण हे पाहिलं पाहिजे की मी कोण आहे. काही लोक जन्माला आली माणसाच्या, बुद्धी नावाची गोष्ट भगवंतानं आपल्याला दिली. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. पण नुसतं माणसं म्हणून जन्माला येण्यात काही अर्थ नाही. काही लोक नुसती माणसं म्हणून जन्माला आली, पण जन्माला आल्यापासूनचा मरेपर्यंतचा जो प्रवास आहे फक्त उठणे, खाणे, काम करणे, कमावणे याच्यातच घालवला. भगवंत म्हणतो मी एवढा सुंदर नरदेह त्याला दिला, बुद्धी नावाची गोष्ट मी त्याला दिली, त्याने काहीच विचार केला नाही, खाण्यातच आयुष्य घालवलं नाही का. नित्य उठवणी या खावयाची चिंता, उठायचं आणि खायची चिंता करायची. बुद्धीचा वापर दुसरा काहीच नाही केला. आणि काहींनी केला तो कशासाठी केला. एका एकराची 2 एकर कशी होईल बा. 1 लाखाचं 2 लाख कसं होतील बा. यंदा ऊसाचं उत्पन्न 80 टन निघालं बा, एका एकरात पुढल्या वर्षी 90 टन कसं निघाल बा. बुद्धीचा वापर कशासाठी केला. आणि माऊली म्हणतात बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचा वापर कशासाठी करायला सांगितला माऊलींनी. हे जन्माला आल्यापासून मेलं कष्ट करू. बरं एवढं करून सुख लागलं का. लागलं का सांगा मला. लागलं म्हणून आता मग 25-25 एकराची बागायतदार बसले तिथं, त्यांनी सांगावं मला की आम्ही बुद्धीने हे काम केलं बाबा आणि त्याच्यात आम्हाला सुख लागलं. असं नाही. हा कोट्या दिशाची काय कमतरता थोडीच आहे. मग जन्म आला माणसाचा, आला जन्म बरं का. नुसता माणूस झाला 2 पायाचा, डोकं त्याला वर, हात 2 हात 2 पाय, मानव जैसी काय नाही का. 2 हात हे, 2 पाय हे, डोकं हे, डोळ हे, कान हे, पण उपयोग नाही केला. काय केलाय उपयोग. काय जनावरात आणि आपल्यात फरक आहे सांगा बरं मला. काय फरक काय जनावरात आणि आपल्यात. ते बी दररोज उठत खाते या बरोबर, उठत खाते ते बी, आपण बी खातोय. थम म्हातारे थम जरा. आता ते तुझ्या भाग्यात नाही ऐकायचं. थम जरा जाऊन ते बी उठत खाते. आहार निद्रा भय मैथून 4 योनिशी समसमान. ते उठत खाते, आपणही उठतोय खातोय बरोबर. निद्रा ते बी झोपतय, आपण बी झोपतोय. भय त्याला बी भीती वाटती, आपल्याला बी वाघाची भीती वाटती. ऐका भय म्हणजे दोघांना बी आहे. मैथून ते बी 4 पोरांना जन्म घालीत आहे ना, आपण बी 4 पोरांना जन्म घालीत. मग आता सांगा त्याच्यात आपल्यात फरक काय सांगा. आहे का काय फरक. पण तरी बी जर आपल्याकडे एक गोष्ट असेल तर त्याच्यात आणि आपल्यात फरक आहे. काय. परी मनुष्य देहीचे ज्ञान आघात जाण सर्वाशी. पण माणसाच्या जन्मामध्ये जे काही ज्ञान आहे ते सगळ्यापेक्षा वेगळी गोष्ट आहे. पण ज्ञानाचा आमचा कधी संबंधच आला नाही. काय केलं. ज्याने ज्ञानाने 1 एकराची 2 एकर केली त्याला काय ज्ञानी म्हणावा. असं बघितलंय का तुम्ही कधी. 1 एकराची त्याने 10 एकर जमीन केली आणि लोक त्याला हार घालू घालू त्याच्या पाया पडत होती. बघितलंय तुम्ही. 1 ट्रॅक्टर होता त्याचं 10 ट्रॅक्टर केलं आणि त्याच्या हार घालू घालू लोक पाया पडत होती. बघितलंय तुम्ही का बरं. 1 एकराची 10 एकर केली त्याच्या कोणी पाया पडायला फुलं घालून. ते ज्ञानाची गोष्ट नाही. ही ज्ञानाची गोष्ट नाही.
पैसे कमावलं, 1-1 कोटी रुपये कमावलं म्हणजे ती ज्ञानाची गोष्ट आहे का रे? तिथं कोणी बी करीत आहे. पण ज्ञान कशाला म्हणायचं नेमकं? आता मी इथं आलो, लंगोटावर जरी आलो तरी माझ्या तुम्ही पाया पडतात का बरं? का पडतात पाया? माझ्याकडे काहीच नाही, पैसे नाही, जमीन नाही, काहीच नाही, मग का पाया पडतात मग तुम्ही? कारण तुम्हाला माहिती आहे याच्याकडे ज्ञान आहे. मग तुम्ही पाया कोणाच्या पडताय? ज्ञानाच्या पाया पडताय, बरोबर. आणि बाकीच्या म्हणजे ज्ञानाने त्या गोष्टी जरी किती केल्या तरी सुद्धा ज्ञानाचं काम ते नव्हे. ज्ञानाचं काम काय जमीन कमावणे का? ज्ञानाचं काम काय 1 लाखाचे 10 लाख करणे का? ज्ञानाचं काम सरपंच होण्याचे का? सरपंचाला म्हणतो ज्ञानी ना गाला आरण पडा पाया, जमल का? पाया पडत कोण? सरपंचाच्या. आमदाराच्या कोण पडत पाया? तुम्ही पडतान का आमदाराच्या पाया? आमदाराच्या पडतान का खासदाराच्या पडतान? कुणाच्या पडतान? कुणाच्या? अरे ते पडू शकत नाहीत, कारण त्याच्यापाशी ज्ञान नाही. मग ज्ञान नेमकं कसलं असते बुवा? कसलं ज्ञान असते बुवा? तर ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी आपण, या नावे ज्ञान. ज्याने स्वतःची ओळख करून घेतली तो ज्ञानी. काय म्हणलं मी? ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पाहावे आपणाशी आपण, या नावे ज्ञान. आता मी मगाशी सांगितलं, देव शोधायला जायच्या आधी मी कोण हे शोधायला पाहिजे ना. हा, नाही तर गोड व्हायचा देव मोठा दांडगा. काय झालं, 9 जण निघाली होती प्रवासाला. 10 जण होती, 10 जण निघाली प्रवासाला. एका नदीच्या पाड्यात जायचं होतं त्यांना. गुडघ्या इतकंच पाणी होतं. 10 जण पाड्याला गेली. आता 10 जण पाड्याला गेल्याच्या नंतर ऐकत आहे तुम्ही, ध्यान देऊन ऐका बरं का. मी लई टाइम नाही करणार घेणार तुमचा, थोडक्याच होणार आहे आपलं काम. तेवढ्यात जुळलं तर जुळलं, नाही जुळलं तर मग चुकली यावरनं फेरा पड्या. आमचं काही त्याच्यात जाणार नाही. पड्याच्या किनाऱ्याला गेली आणि पड्याच्या किनाऱ्याला गेल्याच्या नंतर हे म्हणली सगळे आले का गाडी आपले? म्हणजे हो आले आले. मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9. चला आपण तर 10 जण निघालो होतो ना रे म्हणली. म्हणले हा. चल मग 9च कसे भरायचे? 1 2 3 4. दुसऱ्याने बी मोजलं, तिसऱ्याने बी मोजलं, चौथ्याने बी मोजलं, 5व्याने बी मोजलं, सगळ्यांनी मोजलं तरी 9च बरं. लागली ना रडायला सगळी. नदीच्या कडाला बसून गेला रे गेला, आमच्यातला गेली गेला. म्हणजे काय करत नाही आता, त्याच्या घरच्यांना काय सांगायचं. लागली रडायला. तेवढ्यात येत असंच बाहेरून आलं. मला काय झालं रे गाडी? हो काय सांगायचं, आम्ही 10 जण निघालो नदीच्या आड्याला. आता योग बुडून गेला. किती जण निघाला होता करून? म्हणजे 10 जण. त्यांनी म्हटलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. चेक आहे ती अशी का म्हणते का? म्हणजे मोजा बरं पुन्हा. त्यांनी मोजलं 1 2 3 4 5 6 7 8 9च भरत आहेत, 9च भरत आहेत. अरे म्हणला गाढवा तू राहिला ना, मग तू दावा नाहीस का? तसं आपण देव शोधायला निघालो या, पण तू विसरला ना तू कोण आहेस? हा, तुझं काय अस्तित्व असेल का नसेल? मग आधी आपली ओळख करून घेणं हे ज्ञानाचं काम. काय म्हटलं मी? ज्ञानी कुणाला म्हणायचं? ज्यानं स्वतःची ओळख करून घेतली तो ज्ञानी. देवाची ओळख करून घेतली तो का ज्ञानी झाला का? देव तर ताटाची होत होता. कोणाच्या? नामदेवरायाच्या ताटाची होत होता ना देव. ती काय म्हणले देव? देव म्हणले तू गुरु कर आधी. म्हणले देवा तुला तर मी ओळखतो, तुला तर मी ओळखतो, मग गुरु कशाला करायचा? हा तू मला ओळखतो पण तुला नाही ओळखीत तू. काय म्हणले? काय म्हणले देव? आता हे तुम्ही इथं गेला ना आतमध्ये, तुम्ही देवाच्या पाया पडता, देव तुम्हाला व्हॅल्युएशन देणारच नाही. का नाही देणार? तू मला ओळखतो रे, पण तुला ओळखतो का तू? पंढरपूरला गेल्यावर देव तुम्हाला व्हॅल्युएशन देणारच नाही. का नाही देणार? अरे तुम्ही मला ओळखता पण तुम्हाला ओळखत नाही. मी स्वतःला ओळखतोय का आपण? हा, ओळखले का आपण आपल्याला स्वतःला? कधी कोणी आपण आहे? मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कुणाचा विचार करायचा आहे? ती ज्ञानेश्वरी
भागवत सगळं करायचंय, ते कशासाठी करायचं? मी कोण याचा विचार करायसाठी करायचा. आणि आपण सगळं करीतो पण मी कोण याचाच विचार करीत नाही. हाच घोटाळा झाला. कोण मी? दुरोणी आलो मी गा दुःख झाले दारुण, यावया येथवरी होते हेची कारण. दुर्लभ बेटी तुम्हा झाले पायी दरुशन. कुठून आलो मी? कालचा आहे मी. काल जन्माला आलोय. माझी जन्मतारीख 7/8/74. मग 7/8/74 या देहाची जन्मतारीख आहे. मी म्हणजे देह नाही. कळलं का? मी देह नाही. देह आला तेव्हापासून मी आहे का? नाही. देह नव्हता तरी मी होतो. देह आहे तरी मी आहे. आणि देह गेल्याच्या नंतर सुद्धा मी राहणार आहे. वासा शीघ्रना आणि यथा विहाय नवानी गुणाती नरो प्राणी तथा शरीरानी विहाय जीर्णा नन्यानी सयाती नवानी देही. जसं जुनं झालेलं वस्त्र काढून फेकून द्यावं आणि नवीन शर्ट परिधान करावा, तसे आपण आजपर्यंत अनेक देह पालथे उलथे करून इथं आलेलो आहे. कोल्याचा, कुत्र्याचा, मांजराचा, खोकडाचा, माकडाचा सगळे देह उलथे पालथे करून इथं आलेलो आहे. मग आपण कोण? हा प्रश्न अजूनही उपस्थित आहे. बरोबर ना? ह्या देहापुरते सीमित आपण नाहीत. माऊली ज्ञानोबा सांगतात, जसं जन्माला आल्यानंतर बालपण आहे. बरोबर की नाही? जन्माला आल्यानंतर काय आहे? बालपण आहे. तारुण्यात आलं की तरुणपण आहे. आणि म्हातारं झालं की वृद्धपण आहे. ते देहाला आहे का आपल्याला आहे? मला एक गोष्ट सांगा. ज्या वेळेस आपण बाल होतो, लहान होतो, तेव्हा आत्मा काय आपला बारीक होता काय? तरुण झाल्यानंतर आत्मा काय तरुण झाला का आपला? आणि म्हातारा झाल्यावर आत्मा काय म्हातारा झाला का? या तिन्ही अवस्थेमध्ये आत्मा मात्र एकच आहे. बरोबर? इथपर्यंत समजलं तुम्हाला? बालपण, तरुणपण, म्हातारपण आत्म्याला नाही. आत्मा बालही नाही, तरुणही नाही, म्हाताराही नाही. आत्मा बालही नाही, तरुण नाही, म्हातारा नाही. पण तिन्ही अवस्था एका आत्म्यावरच उद्भवतात. काय म्हणलं मी? तिन्ही अवस्था एका आत्म्यावरच उद्भवतात. जसं सूर्य उगवतो त्यावेळेस आकाश वेगळं आहे काय? बघा, सूर्य उगवतो त्यावेळेसही आकाश तेच आहे. सूर्य मध्यान्ही येतो, आकाश बदललंय का? आकाश तेच आहे. आणि सूर्य मावळतो, आकाश तेच आहे. तसं आत्मा बदलत नाही. आत्मा बदलत नाही. तो तरुणपणी बी बदलत नाही, तो बालपणी बी बदललेला नसतो, आणि म्हातारपणी बी आत्मा मात्र तोच असतो. त्याच्यावर या तीन गती संभवतात. आत्मज्ञान कळलं? तसं मी जो आहे, मी जन्माला आलो तेव्हा मी आलोय असं नाही. मी जन्माला यायच्या आधी बी मी होतो. जन्माला आल्यानंतरही मी आहेच. आणि जन्म संपल्यानंतर सुद्धा मी कुठेही जाणार नाही. मग मी कोण आहे? तर मी आत्मा आहे का शरीर आहे याचा विचार आधी करायचा. काय विचार करायचा आता आपल्याला? त्याला ज्ञान म्हणतात बरं का. ज्ञान म्हणजे तुम्ही उगा आपलं काहीतरी कविता म्हणतात त्याला ज्ञान म्हणतात, तसं नाही. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. मी कोण आहे कोण? आपल्याला तो तपास करायचा इथं माणसाच्या जन्माला आल्यावर. कशाचा? मी कोण आहे याचा. आता मी कोण आहे? शरीर का आत्मा? सांगा. डोक्यात बसत आहे का? बसलं तर बरोबर. ठीक आहे, एवढं सोपं नाही ते, पण बसलं पाहिजे माणसाच्या जन्मात तरी कमीत कमी. ही बसल्याशिवाय बी पर्याय नाही. तुम्ही म्हणता बाबा ही जर समजा नाही डोक्यात बसलं तर मग आम्हाला कोल्या कुत्र्याच्या जन्माला जावं लागणार नाही का? नाही. ही जर डोक्यात बसलं नाही तर 100% जन्म निश्चित आहे. म्हणून हे डोक्यात बसवावंच लागेल. तुम्ही कितीही देव देव करीत हिंडला तरी उपयोग नाही. देवच म्हणले स्वतः नामदेवाला, तू मला ओळखीत असशील पण तू तुला ओळखीत नाही. ओळखीत आहे का आपल्याला स्वतःलाच आपण? आता स्वतःची ओळख आपली अशी आहे, मी राजाराम महाराज जगताप. बरोबर ना? मी कोळगावचा आहे. बरोबर ना? मी श्रीपाद बाबांचा शिष्य आहे.
बरोबर ना? इतकीच ओळख, इतकीच ओळख नाही. ओळखिला हरी धन्य ते संसारी, मोक्ष द्याचे घरी सिद्धी सहित. हरीला ओळखायचं म्हणजे कुणाला ओळखायचं? आपल्यालाच ओळखायचं. आता मी एक उदाहरण देतो तुम्हाला. आता आपण म्हणजे देह का आपण म्हणजे आत्मा? बघा, एवढाच विचार करायचा. हा, तर बाबा मी नेहमी उदाहरण सांगत असतो. एक जणाची आई मेली, देहाने गेली बिचारी. देहाने गेल्यानंतर आम्ही भेटायला गेलो. भेटायला गेल्याच्या नंतर तो म्हणला, बाबा माझी आई गेली. काय म्हणला? बाबा माझी आई गेली. म्हणलं कसली होती तुझी आई? कसली होती तुझी आई? तो गोरी पान होती बाबा, जाडजूड होती, अजून दात पक्क होतं, काळी केस होती. मी म्हणलं मग ती तुझ्या मांडीवर झोपली ती कोणी? बरोबर ना? आई कुठे झोपली होती? ती उस देऊन बसलो होतं ना तिला. मग आई तर तुझीच वर्णन करतो, ती आई तर तुझ्या मांडीवी. मग तू गेली काय म्हणतो? नाही बाबा पाठच गेली. अरे मग पाठ गेली ती कसली होती सांग ना? म्हणजे जाडजूड होती, अजून दात पक्क होतं, गोरीपान होती. मग म्हणलं ती तर तुझ्या मांडीवर झोपली, मग गेली काय म्हणतो? मला सांगा, गेली ती आई का राहिली ती आई? सांगा. हा, बघा मनात विचार करा. गेली ती आई का राहिली ती आई? राहिली ती जर आई म्हणावं तर जाणून येतो तिला. किती पण म्हणावं लागेल. ज्या आईने सांभाळलं, ज्या आईने लालन पालन केलं, ज्या हाताने तुला घास घातलं, ज्या पत्राच्या आड ज्या मांडीवर तू झोपलास, रात्र रात्र नेत्राचा दिवाण हाताचा पाळणा केला, त्या आईला हा काय करतो? काय करतो? जाळून येतो ना. मग राहिली ती आई का? हे कळणं म्हणजे परमार्थ. बास एवढं समजलं तर बाबा 50% परमार्थ कळला. मग राहिली ती आई का गेली ती आई? तर पाठ गेली ती आई होती, परंतु आयुष्यभर आई कुणाला म्हणत होता? वरच्याला टरपाला म्हणत होता आई. कशाला म्हणत होता? टरपाला आई म्हणत होता. आई आत होती, आयुष्यभर कळली नाही. तुम्ही आतले का बाहेरले हे तरी समजून घ्या. जिवंत येतो वर. तुम्ही देह का आत्मा? हा, तुम्ही हे आत्मा कोण आहे? पण माहिती नाही. मी आत्मा हेच माहिती नाही. मग कशाला नटतोय आपण? बघा इस्त्रीची कापड, गोरा गोरा गोमटा, स्नू लावा, पावडर लावा. कुणाला? आणि ज्याला लावतात ते तुम्ही नाहीच. आणि तुम्ही जे आहे ते तुम्हाला माहिती नाही. असा घोटाळा झालेला आहे. गुरु त्याच्यासाठीच करीत्यात. नामदेवा तिकडे जा विसोबा खेत्राकड, आणि तू कोण याची आधी ओळख करून घे. आणि ज्या वेळेस ओळख झाली त्यावेळेस नामदेवराया म्हणतात, काय म्हणतात माहितीये? अवघी सत्ता आली हाता, नामयाचा खेचर दाता. काय म्हणले? अवघी सत्ता आली हाता, नामयाचा खेचर दाता. सद्गुरूचं काम काय? तू कोणी त्याची ओळख करून दे. नाही कोणी तू देह का आत्मा आहे? तर तू आत्मा आहे. आणि आत्मा हा अनंत जन्म फिरतोय. कशामुळे फिरतोय? कशामुळे फिरतोय? आत्मा म्हणजे कोण माहितीये का? ज्या वेळेस या जगात काहीच नव्हतं तेव्हाच हा आत्मा परमात्मा बनून होता. कोण होता? ज्यावेळेस या जगात काहीच नव्हतं, जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य जे होते पायी, कानोबा तेरे तेरे, त्यावेळेस तो काय होता? हा आत्मा कोण होता पहिला? अरे हाच ब्रह्म होता, हेच परमात्मा होता. सोपा औषध सांगतो समजून बघा, डोक्यात बसतो. ह्या बाटलीत जे पाणी, पहिलं या जगात समुद्रच होता. फक्त काय होता? फक्त समुद्र. समजून घ्यायचा प्रयत्न करा. मी काय सांगतोय हे जर समजलं नाही तर बाकीचं काही समजून उपयोग नाही. किती दिवस लोटांगण घाला देवाच्या दारात, किती त्या देवाच्या डोक्यात पार जीव दे त्याच्या पायात, जमणारच नाही खेळ. हेच जमलं पाहिजे, हेच कळलं पाहिजे, तर जुळेल, नाही तर जुळणार नाही. कारण मोक्ष ज्ञानाने मिळतो आणि ज्ञान सद्गुरू देतात. काय म्हणलं मी? मोक्ष कशाने मिळतो?
ज्ञानाने मिळतो. किती देवाला चक्रा मारल्या मोक्ष मिळेल? किती चक्रा मारल्या? किती पंढरपूरला वाऱ्या केल्या मोक्ष मिळेल? जो पंढरपूर मध्ये राहत होता त्यालाच लावला आवड्या नागनाथ होता. तुम्ही तिथं जाऊन काय मिळणार आहे? कधी मोक्ष मिळत? मोक्ष कोण देत? मोक्ष ज्ञान देत. आणि ज्ञान कोण देत? ज्ञान संत देतात. ज्ञानदृष्टी हरपली गा दोन्ही नेत्र आंधळे. आणि जर ती ज्ञानदृष्टी सद्गुरूकडून आपल्याला मिळली नाही तर आपण आंधळेच. जसं पहिला या पृथ्वीवर सगळा समुद्रच होता. काय होता? डोक्यात उतरायचं बघा. मग तेव्हा ह्या बाटलीतलं पाणी काय असेल सांगा? काय असेल? पहिला सगळा समुद्रच होता ना पृथ्वीवर, बरोबर ना? तेव्हा बाटलीतलं पाणी कोण असेल? समुद्रच असेल ना, बरोबर ना? बरोबर आहे ना? आपल्याला तर पहिलं कळलं पाहिजे, कारण आपल्याला इथं बसून सांगायचे लोकांना. मग कोणाला समजायला पाहिजे? जसं या पृथ्वीवर सगळा समुद्रच होता त्यावेळेस या बाटलीतलं पाणी सुद्धा समुद्रच असणार, तसं या जगात पहिलं फक्त ब्रह्म होतं. कोण होतं? तेव्हा आपण कोण असू? कोण असू? अहो ब्रह्मच असू ना, का नाही? पहिलं ब्रह्मच होतं सगळं. त्या ब्रह्मातूनच आपण आलेलो आहोत. भगवंत म्हणतात मम अंशो जीव लोके जीवभूत सनातन मनशस्तानी इंद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षती. मम अंशो जीव लोके. अरे हे सगळे जीव दिसतात ना मुंगीपासून सगळे, ते माझेच अंश. कोण म्हणते? भगवंत म्हणतात. म्हणल्यानंतर आपण कोण असू? पहिलं भगवंतच असू ना, आहे ना, बरोबर की नाही? मग भगवंत जर आपण आहोत तर भगवंत शोधायला जायचं कुठं? मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. आणि ठाऊक आहे कुणाला? ठाऊक आहे सौभाग्य संता. संताला माहिती आहे ही गोष्ट. काय? मी देवच आहे ती गोष्ट. देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. काय? एक हरी आत्मा जीव शिव सम. किती प्रमाण देव? अजून ही सगळी प्रमाण एकच गोष्ट सांगतात की तुम्ही ते ब्रह्मतत्व आहे. मग ब्रह्मतत्वाची एवढी परवड झाली कशी? जर तुम्ही देव आहात तर देवाची एवढी परवड झाली कुणामुळं? आता कुणामुळे झाली सांगा? दुसरं कोण करायला लागत काय तिथे? काय आपल्यामुळेच झाली. कोणामुळे झाली? आपल्यामुळेच झाली. आणि सुटका कोणी करायची? आता गुतलाय कोणामुळं? आपल्यामुळं. आणि सुटका कोणी करायची? आपणच करायची. आपुली आपण करा सोडवण. आता जर सुटायचं असेल तर हे ज्ञान कळलं पाहिजे पहिलं. मी जर आत्मा आहे तर मग मी इथं येऊन गुंतलोय कशात? कशात गुंतलो? देहात गुंतलो ना. येऊन कोणात गुंतलो आपण? देहात गुंतलो. कल्पना अविद्या तेने झाला जीव. मला सांगा, एक हरिण होतं. ते हरिण आणि त्या हरिण त्याच्या शेजारी पाणी होतं. त्याच्या शेजारी काय होतं? पाणी होतं त्याच्या शेजारी. पण त्याला लांब असं उन्हाच्या झाडाया लागलेल्या, तहान लागलेली त्या हरणाला लांब त्याला पाण्याचं तळ दिसलं. काय दिसलं? तळ दिसलं पाण्याचं. आणि ते हरिण पळायला लागलं. पळून पळून थकलं ते. शेवटी उर फुटला आणि मेल. पण पाणी सापडलं नाही. का नाही सापडलं? ते मृगजळ होत. काय होतं? मृगजळ होतं. आणि मृगजळ हे कल्पना अधिष्ठित असतं, ते सत्य नसतं. तसं आपण देह आहे असं म्हणतोय आणि या मृगजळाच्या पाठीमागं पळतोय. मला सुख लागन, मला सुख लागन, मला सुख लागन. लागलं का? लागणारच नाही. लागणारच नाही. सुख न लागण्याचं कारण आपण आहोत, देव नाही. देवाचा काय दोष आहे? ते ब्रह्मतत्वच आपण आहे. पण आपण कशात गुंतलोय? देहात गुंतलोय. आणि त्या देहाच्या संबंधाने जे जे काय आहे त्याला मी माझं 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 म्हणायला लागलो आणि मी कोणी याचाच विसर पडला.
आता आपण बायकोला माझं म्हणतोय, बरोबर, पोरांना माझं म्हणतोय, पण ही आपली का? ती देहाच्या संबंधाने, कशाच्या संबंधाने आहे का आपल्या संबंधाने आहे? बायका पोरं कोणाच्या संबंधाने आहे? देहाच्या. कसं काय मेल्या देहाला घरात ठेवतील का? ठेवतील का? आता त्या दिवशी एक म्हातारं मेलं पावसातच नेमकं, तर मी म्हणलं अरे गड्या हो, मग आता हे बाहेर ठेवलं होतं त्याला गोट्या, पाऊस आल्यावर मी म्हणलं त्याला बंगल्यात ठेवा जरा 2-4 तास पुरी असतोवर. नेत्यात का घरात? नेत्यात का? नाही ना नेत. मग घरात कुणाला ठेवलं होतं आजपर्यंत? देहाला ठेवलं होतं का आत्म्यानं ठेवलं होतं? आत्म्याच्या संबंधाने घर होतं का देहाच्या संबंधाने घर होतं? कळलं नाही, कळलंच नाही. अरे ते आत्म्याच्या संबंधाने होतं. आत्मा आहे तोपर्यंत त्याला घरात ठेवलं आणि आत्मा निघून गेला त्या देहाला घराच्या बाहेर काढलं. देहाचा आणि याचा काही संबंध नसतो. हे सगळं चाललंय त्या आत्म्याच्या संबंधाने. आपण बोलतोय, चालतोय, खातोय, पितोय. कोणाच्या संबंधाने खातोय, पितोय, बोलतोय, चालतो? चाले हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलावी त्या हरिविना. अरे हे शरीर चालतं ना ते देवाच्या सत्तेने चालतं. देव म्हणजे आत्मा आहे आणि आत्मा म्हणजेच आपण आहोत, म्हणून आपणच देव आहोत. कोण आहोत आपण? मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारित आपण ठाऊक आहे सभाग्य संता. कल्पना जात नाही आपली. काय जात नाही? मी राजाराम जगताप ही जी कल्पना आहे ही जात नाही, म्हणून शुद्ध स्वरूपाचं ज्ञान होतं. हे पोराव तिकडे ऐकतही नाही, ऐकून देत नाही. कळलं? नेमकं मी कोण आहे? मी आत्मा आहे आणि आत्म्याची कला सांगतो तुम्हाला. आता आपण माणसाच्या देहात आलेलो आहोत, म्हणजे तो आत्मा माणसाच्या देहात आलेला आहे. जर आपण यथार्थ ज्ञान करून घेतलं नाही आपलं स्वतःच, तर आपल्याला हा देह सोडल्याच्या नंतर वासने अनुरूप जन्म मिळेल. कशा अनुरूप जन्म मिळेल? वासने अनुरूप जन्म घेणे लागे वासनेच्या संधी. आता वासना व्हायचं कारण काय? वासना व्हायचं कारण आहे कल्पना, अविद्या. काय? मायेचं स्वरूप आहे ते. कल्पना अविद्या कशाला म्हणतात? मायेला म्हणतात. मायेचं स्वरूप काय आहे? कल्पना आहे. कल्पना कशाला म्हणतात? जे नाही आणि तेच वाटणे, याला कल्पना म्हणतात. हरणाला मृगजळाची काय झाली? कल्पना झाली. वास्तविक पाहता मृगजळ होतं का? नव्हतं. तसं आपल्याला या संसाराची कल्पना झाली. काय झाली? या कल्पना. बरं, एवढी दृढ कल्पना आहे ती की खऱ्यासारखंच वाटते. काय वाटते? स्वप्न किती खरं असतं? स्वप्न किती खरं असतं? म्हणजे मायेला एक स्वप्नाचं एक भ्रम ज्याला आपण म्हणतो त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे. माया दुसरी काहीच नसते. आपली कल्पना हीच माया असते. माया नावाची गोष्ट दुसरी कोणतीही या जगात नाही. आपली कल्पना, आपला भ्रम हीच माया आहे. जसं आपण झोपलेलो आहोत आणि झोपल्यानंतर आपल्याला सापानी टुळगात स्वप्नात. कशात? स्वप्नात. आणि मोठमोठ्याने आरडायला लागला. कशात? स्वप्नात. बायकोनी जाग केलं त्याला. म्हणलं साप साप साप. म्हणजे कुठे साप? पाहिलं इकडे तिकडे, कायचा साप? झोपतून उठल्यावर म्हणले तुम्ही स्वप्नात होता का? स्वप्नात साप खरा का खोटा? सांगा. स्वप्नात साप खरा का खोटा? अरे स्वप्नात साप खरा, पण उठल्यावर तो खोटा. तस आता आपली जी बायको आहे ना, ती आपल्याला आपली बायकोच वाटती, पण मेल्यावर बायको नसते. आणि तवा ती काय कामाला बी येत नाही. भाकरी थापून घालीन काय तुम्हाला? मग बायको आपली आहे ही कल्पना आहे का खरं आहे? ती कल्पना जरी असली तरी एवढी सत्य वाटते का ज्याचं नाव तीच ते सत्यच आहे, यात वादच नाही. आपण नाकारू शकत नाही, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही. त्याला कल्पना आणि भ्रम असतो. काय म्हणतात? जसं हरणाला
ते पाणी सत्यच वाटत होतं म्हणून ते पळत राहिलं. तसं आपल्याला हा संसार बायका पोरं सत्यच वाटतात म्हणून आपण पळतात. पण सत्य एकच गोष्ट आहे, तुम्ही आत्मा आहात हे सत्य आहे. आणि तुम्हाला जर जन्म मरणाच्या कोटीत फिरायचं नसेल तर तुम्हाला हे जाणून घ्यावं लागेल. आणि जो भ्रम झालेला आहे, जी कल्पना झालेली आहे, ही कल्पना नष्ट करावी लागेल. कारण माया जी कल्पना असते आणि जी माया असते ही सुटणं तसं तर अवघड आहे, पण ती सुटते एकाच ठिकाणी. आज फिटले माझे कोडे बहुत जन्माचे साकडे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. आलिंगने संताची या दिव्य झाली माझी काया, मस्तक आहे त्यांच्या पायावरी ठेविता. मी कोण आहे मला कळलं, या जन्म मरणाच्या रहाड गाडग्याच्या पड्यात माझ्या सद्गुरू माऊलीने मला नेलं आणि माझी कल्पना घालवली. कारण जी कल्पना आणि अविद्येमुळं मला कुत्र्या मांजराच्या जन्माला जावं लागलं होतं, ते ज्ञानदृष्टी ज्ञानांजन एक वेळा डोळा घालिता पडळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. कशाचं पडळ फिटलं? भ्रांतीचं पडळ फिटलं. काय भ्रांती झाली होती? मी देह आहे आणि देहाच्या संबंधाने असणारी बायका पोरं माझी आहे आणि त्यांच्या संबंधाने मी पळत राहिलो आयुष्यभर. ही कल्पना मला बांधली होती. ही कल्पना माझ्या सद्गुरूने ज्ञानांजन डोळ्यामध्ये घातलं आणि ही कल्पना गेली. आणि काय दिसलं मला? काय दिसलं? माझ्या सहित सर्वत्र भरला घनदाट हरी दिसे. सगळीकडे मला तो हरी दिसायला लागला. त्या भगवंताची आणि माझी ओळख झाली सद्गुरू माऊलीच्या ज्ञानाच्या दृष्टीने झाली. त्याने अंजन घातलं माझ्या डोळ्यात. ज्ञानांजन एक वेळा डोळा घालिता पडळ, तिमिर दुःख गेले. पान कशाने झालत? उदकी झाली बाबुळी, ते उदकाचे देशी झाकुळी. माझ्यावरच अज्ञान आलत आणि त्या अज्ञानामुळं मीच कोणी मला कळालं. जसं शेवाळ कशापासून निर्माण होतं? कशापासून? पाण्यापासून निर्माण होतं. कशापासून निर्माण होतं? शेवाळ. आणि कुणाला झाकीत? ते पाण्याला झाकीत. आता तुम्हाला विचारलं शेवाळ आहे का गोंडाळी, तुम्ही काय म्हणता? पाणी आहे का गोंडाळे म्हणलं तुम्ही काय म्हणता? गोंडाळी. का तो गोंडाळ दिसत आहे ना, पाणी त्याच्या आत ती दिसत नाही. तसं तुम्हाला विचारलं आत्मा का शरीर, तुम्ही म्हणता आम्ही शरीर आहे. आत्मा आहे का शरीर आहे? उदकी झाली बाबुळी, ते उदकात जैसे झाकुळी, का वायाच्या भाळे आकाश लोपे. मूळ आकाशाचा लोप आभाळामुळे झाला. मग आभाळ खरं का आकाश खरं? आकाश खरं आहे, पण आभाळ खरं का म्हणतो? कारण ते डोळ्याला दिसत. तसं हे संसारात ही बायका पोरं आपली का नाहीत, पण दिसतात. कशामुळं? अज्ञानामुळं. ते अज्ञान आलंय. आता अज्ञान कुठून आणलंय काय? आपण नाही, आपल्यातच निर्माण झालं. पाण्याने काही शेवाळ कोणी कोण आणून टाकलंय का त्या पाण्यात? नाही, पाण्यातूनच ते निर्माण झालं. तसं अज्ञान आपल्यातूनच निर्माण होतं आणि ते आपल्याच स्वरूपाचा लोप करतं. आणि आपल्या स्वरूपाचा लोप झाल्यामुळं 84 लक्ष योनीचा हेलपाटा आपल्याला बसतो. म्हणून आता काय करायचे? ते शेवाळ बाजूला काढायचे, म्हणजे अज्ञान बाजूला काढायचे. अज्ञान म्हणजे माया, अज्ञान म्हणजे अविद्या. आणि ही घालवायची जर असेल तर आपल्याला हिचा जो प्रादुर्भाव आहे तो कुठं होत नाही, फक्त संताजवळ होत नाही. कुठं होत नाही? माया कुठं जात नाही? संताजवळ जात नाही बरं का माया. देवाने सांगितलंय संताच्या पैसे जायचं नाही. तो म्हणजे का? ते तुला ओळखत्यात चांगली, तुझा काही उपयोग होणार नाही, तिथं जायचं नाही. पण जिथं नामस्मरण नाही आणि जिथं संत नाही तिथं माया तडाखा आणल्याशिवाय राहत नाही. तो बुवा असू बर का, चांगल्या चांगल्या बुवांना तडाखा आणलाय तिने. चांगले चांगले महाराज लोक सुद्धा मायेच्या तडाख्यातून सुटले नाही. माया गत काळी ग गत काळी, माया गत काळी ती नाही का. तिला एक वर्णन केले कोल्हाटी. तिचं वर्णन काय आहे? कोल्हाटीने. मायेचं वर्णन कोल्हाटीने नाही का. आता कोल्हाटीन म्हणजे काय नेमकं? कशाला कोल्हाटीन म्हणायचं? तर गोष्ट अशी सांगितलेली आहे त्याच्यामध्ये, जी वेगवेगळं रंगरूप बदलते. जसं कोरोना रंग बदलतोय ना, कोरोना कसला आहे ते कोणालाच कळाला. अमेरिकेला बी कळाला. ते गणित असा होतोय तर गणित तसा होतोय, गणित तसा होतोय तर गणित तसा होतोय, ते सापडा नाही. तसं ही माया सापडत
नाही. पण हिचं सगळं रंग ढंग सगळं संत ओळखतात. आता काय काय जण म्हणतात मग काय काय जेलमध्ये का जाऊन बसले, त्यांना तर ओळखू यायला पाहिजे होती ना माया बाबा, मग ती का जेलमध्ये जाऊन बसली? अरे त्यांना ती ओळखू आली नाही म्हणून तर जेलमध्ये गेल्या. ओळखू आली असती तर कशाला जेलमध्ये गेली असती ती? बरोबर ना? ती माया, माया एवढंच नाही, माया फड तड निर्माण करते. काय करते? वेगळा फड निर्माण करायचं. महाराजाच्या मनात काय येतं? मायेमुळेच येत. मी कुणीतरी दुसरा. अरे तू ब्रह्म आहेस, कालही तेच होतास, आजही तेच आहेस आणि उद्या आहे तेच आहेस. मग तुला काय करायचे वेगळं दाखवून, काय करायचे वेगळं करून? याच कारण आहे माया. आणि ही माया कुणापाशी जात नाही, ती फक्त ती संतापाशी जात नाही. म्हणून आपल्याला माया तुटावी असं जर वाटत असेल तर आपण कुठे गेलं पाहिजे? संताकडे गेलं पाहिजे. कारण तिथं माया जात नाही. जिथं नितांत नामस्मरण असतं, अखंड चिंतन विठोबाचे, बाकी काय नाही. जिथं अखंड चिंतन आहे तिथं माया जात नाही. नारदाला सुद्धा माया बाधली होती. नारदाला कशामुळे बाधली? ते विसरलं. काय विसरलं? देवाचं नामस्मरण विसरलं. विसरले तया थोर झाली आणि पचतील खाली 84च्या. नारद सुद्धा विसरलं होतं, परंतु भगवंताने आठवण करून दिली. नारदा कोण आहेस तू? आहे मी हा कोण? करावा विचार हे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आता इथपर्यंत आपण आलो. कुठवर आलो आता? मी शरीर नसून मी आत्मा आहे आणि तोच आत्मा परमात्मा आहे. म्हणजे आपण कोण झालो? बरोबर का काय? आता ए इक्वल टू बी, बी इक्वल टू सी, सी इक्वल टू डी. मग ए इक्वल टू डी नाही होऊ शकत का? होऊ शकतो. शाळा शिकतोय आपण, होऊ शकतं का? म्हणजे ए बरोबर बी आहे, बी बरोबर सी आहे, सी बरोबर जर डी आहे तर ए बरोबर डी का होऊ शकत नाही? तसं आपण देवच आहोत. बरोबर ना? देवापासून माया झाली, मायेने आपल्याला निर्माण केलं. बरोबर आहे ना? मायेने आपल्याला निर्माण केलं. मग आपणच देव नाही काय? कारण पहिलं तर ब्रह्मच होतं, दुसरं काहीही नव्हतं. मग आपणही त्यावेळेस कोण होतो? ब्रह्म होतो. पण घोटाळा काय झाला? इथं आलो आणि इथं ज्या कारणासाठी आलो तेच विसरलो आणि नाही त्याच्यातच नाही त्या फंदात पडलो. बरोबर आहे ना? जसं आता तुला मी म्हटलं, समजा प्रारब्ध तयार कोण करते? बरोबर का? प्रारब्ध. आता तुला प्रारब्ध आहे का? आहे तर कितीच असेल? देहाच्या संबंधाने प्रारब्ध आता थोडस शिल्लक राहिलेलं असेल कदाचित. पण आता जर तू लग्न केलं की झालं प्रारब्ध चालू. लग्न केलं की नवरा आला, नवरा आला का पोरं आली, पोरं आलं का शिक्षण आलं, शिक्षण आलं का लग्न आली, लग्न आली का नातवंड आली, नातवंड आली का परतवंड आली. बसली गुतून त्याच्यात. कुणी गुतावलं हे जाळं? आता तू पण दुसऱ्याने गुतावलं. कुणी गुतावलं? मला सांगा ना. आपण गुंतलो याला कारणीभूत कोण आहे? आपण आहे का देव आहे? आपणच आहे. मला सांगा बायको बघाय कोण गेलत? अरे आपणच गेलतो. पसंत कुणी केली? आपणच केली. पोरं कुणामुळे झाली? मला देवामुळे. अरे आपल्यामुळेच झाली. पोरं आपल्यामुळं, शेती कुणामुळं? आपल्यामुळं. गुंतलोय कुणामुळं? आपल्यामुळं. आणि आपण कुणा दोष देतोय? देवाच्या पुढे जायचं तोंड पाडवायचं. देवा काय केलं तर देऊ का मुस्काळात लावतो? देवाने काय केलं तो विचारला कशाला? काय करेल? किंवा आपला ज्ञान बसलेला आहे. डोळं झाकून उभा राहिला इटेवर, इटेवर उभा कटेवर. तो काय करीन कुणाचं? हे गुतुडा कुणी केलाय सगळा? आता सोडवायचा कुणी? देवानी. देवानी सोडवायचा. आता आपला गुतुडा आपण सोडवायला नको. देव काय करीन तिथं? आता ती आमची बहीण आली करगुट घेऊन. दिवाळीच्या टायमाला येतात ना बाया करगुट घेऊन. ती बहीण आल्या करगुट घेऊन. आता एक दिवस काय ते करगुट ठेवलं तर घरात तिने, मला काय माहित नाही. आणि माझा तुटला करगुटा. करगुटा तुटल्यावर मी आईला म्हणलं, अगं आई करगुटा आहे का घरात? म्हणजे हाय, पोरींनी आणलं होतं दिवाळीच्या टायमाला. ती काढलं करगुट तर सारा गुतोडा घेऊन बसला. ती काही एक काढायला गेलं तर ती आणखीन गुतोडा व्हायचा. त्याला म्हणलं काय करावं व्हायचं? करगुट तर सगळं व्हायला जाणार आता.
मग तिच्या नावऱ्याला गेलो, जिथून करगुट आणलं होतं का, तो मुसलमानाचा माणूस आहे. आता त्याचा आणि करगुट्याचा काय संबंध आहे? पण तो करगुट येई की त्याने काय केलं आणि म्हणते हे 25-30 करगुट येतला का, सगळा गुतोडा झालाय म्हणते, काढून दे एवढा, तुला असं काहीतरी आयडिया. त्यांनी काय नाही केलं, ते सगळं गोंड येत ना ते असं बोटात गुतावलं, असं बोटात गोंड गुतावलं, असा झटका आणल्याबरोबर सगळंच निघून गेलं. एवढा गुतोडा झालता, जन्मांतर सुटला नसता गुतोडा. आणि त्यांनी किती वेळा सोडावला. आता आपला काय झालाय, हा सगळा गुतोडा झालाय. जे काय कळालंच ना, बायको माझी का पोर माझी म्हणवते ही वाहिली कशी काय राहत्या, माझी म्हणवतो बापालाच म्हणतात तुला आता काहीच कळत नाही त्यात, माझी येते अशी कशी काय म्हणतात. आणि अशी म्हणतात याचा अर्थ ही माझी असू शकत नाही, पण माझी का वाटत यात मला. मग हा गुतोडा कोण सोडविन आता? संत सोडवत्या. कोण सोडवत्या? संत सोडवत्या. आज फिटले माझे पुढे बहुत जन्माचे साकडे. एका जन्माचं साकडे आहे का ती? कुत्र्या मांजराच्या खोकळा माकडाच्या जन्माला जाऊन जाऊन हे सगळा गुतोडा झालाय. हे काय निघा ना. मग आता पुढे जावं लागेल तर संताकडे जावं लागेल, तेव्हा आपला गुतोडा निघत आणि कळल मी कोण येते. मग कळेल मी कोण येते. मग म्हणतात मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, ठाऊक आहे सभाग्य संता. नाही तर मग नाही जुळणार. ही माया काय निघत नाही. माया ही म्हणजे सोपी गंमत नाही. म्हणजे दोरीवर साप दाखवला. कुणी दाखवला? दोरीच्या सापा भिवनी भावा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरिभजना विन काळ घालवू नको रे. हे तिथं बसलोय ना ते, त्याच्याकडे तुम्ही किती गेला डोकं जरी आपटलं तरी ते म्हणजे जुळणार नाही. मग सद्गुरूकडे जा. सद्गुरू वाचून सापडे ना सोय. गुतोडा काढायचं काम त्यांचं आहे. आम्हाला काय गुतोडा निघला नाही आमचाच. कोण म्हणतंय? देव म्हणतो माझाच गुतोडा मला निघाला नाही. रुक्मिणी गेली पळून तिकडे कुठं दिंडीरवानात. तर रोसवा काढायला मी गेलो तर मीच गुतून बसलो तिथं. तर तू कशाला तो माझ्याकडे गुतोडा काढायला? मग देवाचा गुतोडा देवाला निघला का? नाही. त्यांनी कुणाकडे लावलं? मग संताकडे जा. तुका म्हणे किल्ल्या संता हाती दिल्या. देवाचा गुतोडा देवाला सुटला नाही. तुमचा काय गुतोडा देव सोडी? तुमचा गुतोडा सोडवायचा असेल तर संताकडे जावं लागेल. कुणाकडे जावं लागेल? आणि तुम्ही आपलं न्यायाचा योग पियाडा द्यावा का बघायचं टाका मागा. जणू काय त्याच्यावर लय उपकार केला योग पियाडा ठेवून त्याला, नाही का? देवाकडे जायचं, चार टाकायचं, म्हणायचं सुखाचं ठेव. तुझ्या बापाने ठेवलं का? अरे सुख आहे ज्ञानात, अज्ञान आहे संताकडे. मग कुठे जावं लागेल आपल्याला? संताकडे जावं लागेल. कारण तशी समाधी काही सापडणार नाही. माऊली म्हणतात समाधी हरीची समसुखे विन, न साधेल जाण द्वैत बुद्धी. आणि ती बुद्धी काढायचं काम कुणाचं आहे? संताचं आहे. ती बुद्धी कोण देत? संत देतात. ते ज्ञान पैगा भरवे, जरी मनी याची आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. माझा एवढा गुतोडा काढून द्यावा. द्या गुतोडा काढून. मी कोणी मला कळाना. त्या मायाजाळामध्ये फसलो, दुःखात अडकलेलो आहे, नाही का? दुःखात अडकलोय. गुरु माऊली आम्हाला या दुःखातून बाहेर काढा. आम्हाला या मायेच्या तडाख्यातून सोडवा. कुणाला म्हटलं पाहिजे? ज्याच्या माया अधीन आहे त्याला म्हटलं पाहिजे का जो मायेच्या अधीन आहे त्याला म्हटलं पाहिजे? सांगा आता प्रताप भाऊ. माया ज्याच्या अधीन आहे त्याला म्हटलं पाहिजे मला सोडवा का नाही? हा, तेव्हा कोणाला शरण जायचं? बांधलेलं नाही, मोकळं जाते त्याला. कुणाला? हा हा, एका जनार्दनी सगळीच जाऊ दे, हा एकटीचं राहू दे. मला रोडगाव वाहील तुला भवाली आहे, रोडगाव वाहील तुला. मोकळे झाले त्याला. मला सांगा अण्णा, एखाद्या घरी तुम्ही जर गेला आणि तिथं लय वाघावाने कुत्रे एवढं तोंड त्याच, पण त्याला बांधलेले, बरोबर ना? त्याला बांधलेले तुम्ही येतात का? काय कारण नाही. मग भाव भाव मोठ्या मोठ्याने करते. त्याच्या पुढे जरी जाऊन उभं राहील, हा काय रे भाऊ तुझं म्हणणं नाही, ए काय म्हणणं तुझं? बेतात नाही बेणार. पण एक मरकू कुत्रे फार लांगाव मास नाही त्याच्या,
आणि तुम्ही त्या घरी गेला ती मरक पुत्र तिकडून घाव केल्याबरोबर तुम्ही म्हणता पाहुणं ती बांधा नाही तर त्याला धरा थोडस का ती मरक आहे ना. हा मग कुणाला बेतान मरक्याला बेतान का ताज्याला बेतान मरक्याला का मोकळे ती काय मग संत मोकळा असावा का बांधलेला असावा. बांधलेला असावा खुटीला. अरे खुटीला बांधतो कायचा संत याच्या दोन मुसखाडीत लावा. याची गरज नाही आपल्याला. आपल्याला कोणाची गरज आहे मोकळ्याची गरज आहे. पण संत मोकळ्याला म्हणतात. आणि शरण कुणाला जायचं मोकळ्याला जायचं गुंतलेल्याला नाही जायचं. आता त्या ना आशा पाशामध्ये जो गुंतला त्याच्याकडे जायची गरज नाही. मरक कुत्रे पण मोकळे. तसा मरका गुरु असू द्या आपला पण मोकळा असावा. कसा असावा लय ताजाच गुरु असावा असं काही नाही. मरकाच असू द्या पण मोकळा असला पाहिजे. बंधनात गुंतलेला नाही पाहिजे. बंधनापासून उकलेल्या गाठी देता आली मिठी सावकाश. गड्या हो आपणच देव हे पण इथं येऊन गुंतलेलो आहोत. काय म्हटलंय मी इथं येऊन गुंतलेलो आहोत. तो गुतोडा सगळा होऊन बसलेला आहे. आणि आपल्याला जर सुटायचं असेल तर मोकळा कुणीतरी शोधा. बांधलेल्या कुत्र्याला द्यायची काही गरज नाही. तसं महाराष्ट्रात अनेक कुत्री आहेत बांधलेली लय भुकात्यात दररोज पण काही परिणाम होत नाही का बांधलेलं आहे. पण एकच आपला शिरपात बाबा होता मोकळा भले मरखा होता काही नव्हतं जवळ पण अख्खा महाराष्ट्र त्या मोकळ्यानेच मोकळा केला देणार या. म्हणून खऱ्या अर्थाने असे संत भेटावे जीवनामध्ये की जे मोकळे असावे. काही आशापास नसावा. त्याच्या पायावर 100 रुपये ठेवलं तरी बी नाही आणि 10 रुपये ठेवलं तरी बी नाही आणि काय नाही दिलं तरी बी नाही आणि दिलं तरी बी काहीच नाही. असं जे त्याचा अंतःकरण वृत्ती त्याची निवृत्त झालेली आहे अशा संतांना जर आपण शरण गेलं तर आपला गुतोडा निघू शकतो. आणि गुतोडा काढायचं काय अवघड आहे का. 4 बोटा 4 त्यांनी गोंड गुतावलं झटका आणल्याबरोबर गुतोडा निघाला. तसा ह्या जीवाचा तुमचा किती जरी गुतोडा झालेला असला तरी आमच्या श्रीपाद बाबाच्या ज्ञानानं एका झटक्यात गुतोडा जर नाही काढला तर आम्ही बी बाबाच्या अवलाद सांगणार. एका झटक्यात सगळा गुतोडा काढणार. एका झटक्यात तुम्हाला मुक्त करणार. किती एका झटक्यातच मुक्त झाला पाहिजे. मुक्ती म्हणजे काय असं काय त्याला काय लय दिवस खाटात उकरावं लागतो का काय. संसार उकरीतात तेवढं तर उकरायची गरज बी नाही. इकडं संसार किती उकरीत आहे. रातून द्या निसता दमच नाही निसता जळवात सुटल्यावानी झालेलं हे काम. इकडे खाजू का तिकडे खांजू नाही का. एवढं तर काही गरजही नाही त्याची मोकळं व्हायसाठी. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपणच परमात्मा आणि त्याच परमात्म्याचा अंश म्हणून आत्मा आहोत. तो आत्मा फक्त मोकळा करायचा आहे. मोकळा झाला म्हणजे आत्यंतिक दुःख संपून जाईल. आपल्याला जेवढं दुःख झालेलं आहे ना एवढं सगळं संपवायची ताकद संताकडे आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद शाश्वत सुखाची प्राप्ती ही फक्त सद्गुरु माऊलीकडे गेल्यानंतर होते. असा कोणी सद्गुरु बघा तुमच्या दृष्टीने बरं का. आमच्या दृष्टीने बघू नका. आमचं काय खरं नाही. तुमच्या दृष्टीने बघा मोकळा कोण झालेला आहे. बंधनात अडकलेला नाही मोकळा आहे आणि मलाही मोकळं करू शकतो असा कोणीतरी सद्गुरु मात्र कराच बर का. काय लावलाय मी पुढं नाही तर काही माणसाचा जन्म येऊन सुद्धा जनावरासारखंच जीवन आहे आपलं. म्हणून जीवनामध्ये सद्गुरु माऊलीचा पाय धरा. कारण सद्गुरु तुकाराम महाराजांना करावे लागले ज्ञानेश्वर माऊलीला करावे लागले देवाला सुद्धा करावे लागले. देवाला सुद्धा सद्गुरु त्याशिवाय मोकळं होणार नाही. मोकळं व्हायचं असेल तर सद्गुरु माऊलीची शरणागती पत्करा. त्यांचं ज्ञान पत्रात पाठवून घ्या आणि मोकळं व्हा. हेच या शिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी मी तुम्हाला 2 शब्द सांगितलेला आहे. आता हे उगाच सेवा लांबवण्यात काय अर्थ नाही. तुम्ही वाढूळ बसलेला. कारण एखाद्याला जर का मांजोळं खायला घातलं तर त्याला आजीर्ण होतं. आजीर्ण झाल्यावर उष्णता तयार होते. उष्णता झाल्यावर मुळ्यात उठात. मुळ्यात उठल्यावर काय होतं तुम्हाला माहिती आहे.
त्यामुळे तुम्हाला अजीर्ण होईपर्यंत काय खायला घालण्यात मजा नाही. म्हणून आपलं थोडक्यातली थोडक्यात माऊलीच्या वहीवरती कुठे गेली वही? अरे रावले वही मला ठीक काय. हा, ऐके शरीर तरी एक, शरीर एकच आहे. वरी वयसा भेद अनेक, एकाच आत्म्यावर वयाप्रमाणे भेद निर्माण होतात शरीरावर, बरोबर की नाही? तरुणपणी शरीर वेगळे पण आत्मा वेगळा आहे का? नाही. बालपणी वेगळा आहे का? नाही. आणि म्हातारपणी वेगळा असं काही होत नाही. हे प्रत्यक्षाची देख प्रमाण तू, आणि हे प्रत्यक्षपणे तू पहा. आत्म्यात काही बदल होत नाही, शरीरात बदल होत राहतो. येथ कोमारत्व दिशे मग तारुण्य ते भ्रंशे. शरीरावरती कोमारत्व येतं म्हणजे कुमारपणा, आणि तारुण्यात त्या शरीराचा भ्रंश होऊन जातो म्हणजे तरुणपण येतं आणि कोमार येतो, नष्ट होतं. तरी देहाची हाल नाशे एकेका सवे. देहावर बालपण आलं, बालपणाचा तो कुमार झाला, कुमाराचा तो तरुण झाला, म्हणून देह बदली होतो का? देह तोच असतो, पण त्याच्यावरती ह्या प्रक्रिया निर्माण होतात. देह बदलत नाही. तसं आत्मा कधीही बदलत नाही. त्याच्यावरती फक्त शेवाळ आल्याप्रमाणे अज्ञान येतं. आत्मा काही बदलत नाही. तो कुत्र्याच्या जन्मात गेला तरी तोच आत्मा आहे, गाढवाच्या जन्मात गेला तरी तोच आत्मा आहे. म्हणून हे जन्म मरणाचं राहाडगाड भोगत बसण्यापेक्षा आपण आपल्या स्वरूपात विलीन झालं तर सर्व दुःखाचा नाश होतो. आणि म्हणून माऊली ज्ञानोबराय सांगतात, तद्विधी प्रणिपाते ते ज्ञान पैगा बरवे, जरी म्हणी अति आणावे तरी संताया बदावे सर्वस्वेशी. म्हणून आत्म्यात काही बदल होत नाही. जरी आपल्याला आपण देह असं वाटलं तरी आपण देह नसून आत्मा आहोत. म्हणून हे सगळं ज्ञान आपल्याला सद्गुरू माऊलीच्या सानिध्यामध्ये. कशात मी म्हटलंय? कशात? काय लोक येतात, पाया पडतात आणि निघून जातात, उपयोग नाही. सानिध्य काय म्हटलेलं आहे मी? सानिध्य. सानिध्य सद्गुरूचं आपल्याला पत्करावं लागेल, त्यांच्या सानिध्यामध्ये राहावं लागेल. मग आपल्याला ते ज्ञान मिळेल. ज्या ज्ञानाने हे कळेल की मी देह नसून आत्मा आहे, असं ज्यावेळेस आत्मज्ञान होईल त्याच वेळेस आपल्याला त्या आत्म्यानं परमात्म्याशी एकरूप व्हायचं ज्ञान सद्गुरू देतील. आपण जिवंतपणे त्या भगवंताची एकरूपता साध्य करू. त्यालाच ज्ञानी असं म्हणतात, आणि लोक त्याच्यात पाया पडतात. बरोबर? कोट्या दिशाच्या काय पाया पडत नाही. तर असा जो ज्ञानी आहे त्याच्यात पाया पडतात. म्हणून खऱ्या अर्थानं ते ज्ञान आपल्याला प्राप्त झालं पाहिजे, जेणेकरून 84 लक्ष योनी आपल्या सुटून जातील. आता प्रवचन रूपी सेवा झालेली आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने तुम्ही सर्व भाविक भक्तांनी मिळून ही जी काय प्रवचन रूपी सेवा ठेवली